हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश खरं तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज नवीन गाडी घेऊन आलो आहे, जे असणारे मारुतीची मॉडल. त्याच्या आधी मी त्या गाडीचा व्हिडिओ बनवलेला, पण जी सर्वात टॉप मॉडल होती. आता ही जी आहे ती VXI मॉडल आहे, तुम्हाला दाखवतो कोणती ती. ते बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलो आहे. ही आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट VXI मॉडल आहे, मॅन्युअली ट्रान्समिशनमध्ये असणार आहे. याच्या आधी मी या गाडीचा व्हिडिओ बनवलेला, जी सर्वात टॉप मॉडल होती MT मध्ये. त्या पण गाडीचा मी रिव्ह्यू तुम्हाला तो पण पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता, ठीक आहे. किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या गाडीचं तुम्हाला भेटून देईल लिंक, किंवा वरती iCardवरती पण बघू शकतात त्या गाडीचं व्हिडिओ. गाडीचा पर्यंत स्टार्ट करतो फ्रंटपासून. फ्रंटला तुम्हाला काही चेंजेस नसणार आहे. फक्त टॉप मॉडलमध्ये तुम्हाला इकडे साईडला तुम्हाला भेटते DRL, आणि तुम्हाला इथं भेटते VXI मध्ये तुम्हाला ही क्रोममध्ये ही पट्टी भेटते या ठिकाणी. हेडलाईट पण तुम्हाला सेम असणार आहे, फक्त हे तुम्हाला दिले असणार आहे LED असतील, प्रोजेक्टर हेडलाईट नसतील, पण ते असणार आहे हॅलोजनमध्ये दिलेले या ठिकाणी. याच्यामध्ये तुम्हाला फॉगलाईट भेटत नाही. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला फॉगलाईट भेटतो, तो पण तसं LED मध्ये. पुढची ग्रिल पण तुम्हाला सेमच भेटणार या ठिकाणी, पियानो ब्लॅकमध्येच भेटेल या ठिकाणी. सुझुकीचा लोगो असणार आहे, नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. खालची तुम्हाला क्लॅडिंग ही ब्लॅक कलरमध्ये. पुढचं जे असणार आहे आपलं बोनट तुम्हाला या टाईपमध्ये असणार आहे, आणि सेमच तुमची ही जी डिझाईन आहे बोनटपासून ते पूर्ण राऊंड शेपमध्ये तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे, काही चेंजेस नसणार आहे. त्याच्यामध्ये फक्त LSI मध्ये जी पण असणार आहे, LSI मध्ये तुम्हाला हे जे असणार आहे ORM तुमचे ब्लॅक कलरमध्ये भेटतील. VXI मध्ये असणार तुम्हाला बॉडी कलरमध्ये. त्याच्यावरून पुढचे जे असणार आहे तुम्हाला सगळे असणार गाडी बॉडी कलरमध्ये भेटून जातील. फक्त LSI मध्ये तुम्हाला असणार ब्लॅक कलरमध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे बघा टर्न इंडिकेटर लाईट भेटून जाते, इथं वायपर भेटून जातील, वॉशर असणार दिलेलं आहे, आणि एवढं असणार आहे. वरती तुम्हाला दिलेलं असणार आहे वायरलेस अँटेना दिली असणार या ठिकाणी. नंतर मग जे हे असणार आहे आपले हँडल, इथं तुम्हाला असणार आहे बॉडी कलरमध्ये या ठिकाणी, आणि वरतून सेन्सर पण असणार दिलेलं, ठीक आहे. तुम्हाला की पण दाखवतो कशी असणार ती. इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी पण बघा. हा पार्ट तुम्हाला असं असणार दिलेला. तुम्हाला कोणती एक्सेसरीचा पार्ट जर लावायचा असेल तर क्रोम ग्राइंडची तुम्ही पट्टी लावून घेऊ शकता, तुम्ही ते लावून घेऊ शकतात. फक्त तुम्हाला त्याचे बाय करावं लागतील. फ्रंटला तुम्हाला असणार आहे डिस्क ब्रेक, आणि पहिलं फ्रंटचा जो पण हे असणार आहे टायर तुम्हाला तो सेमच दिलेला असणार आहे. 165/80R 14 इंची तुम्हाला फ्रंटचा टायर दिलेला असणार आहे. आणि जे हे असणार आहे आपलं सस्पेन्शन तुम्हाला ते मॅक फर्स्ट स्टूटमध्ये दिलेलं असतं फ्रंटला. आणि व्हेंटिलेटर तुम्हाला डिस्क असणार आहे फ्रंटची डिस्क ब्रेक, आणि पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार आहे ड्रम ब्रेक, ठीक आहे. आणि पाठीमागे सस्पेन्शन दिलेलं असणार आहे टॉरिझम बीममध्ये. पाठीमागे ड्रम रिंग असणार आहे, आणि हे जे असणार आहे आपले व्हील्स हे तुम्हाला असणार आहे स्टील रिंगमध्ये, ठीक आहे. VXI मध्ये LSI मध्ये तुम्हाला जी रिंग असणार तुम्हाला ती सिल्वरमध्ये भेटेल. VXI पासून तुम्हाला जे पण व्हेरियंट असणार आहे VXI मध्ये तुम्हाला असणार आहे आपलं ब्लॅकमध्ये येते रिंग असणार आहे ती. त्यानंतर मग ZXI मध्ये तुम्हाला अलॉवेल असणार आहे टाईपमध्ये, आणि टॉप मॉडलमध्ये मला असणार डायरेक्ट डायमंड करपमध्ये, ठीक आहे. ऑलवेल्स त्यामध्ये पाठीमागचं जी पण असणार आहे हे बघा डिझाईन याची, ही पण तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. इथं जो हँडल होता हा पहिले हा इकडे आला होता या पिलरला आधीच्या मॉडलमध्ये, आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला याची डिझाईन पण तुम्हाला चांगली भेटेल. आणि मेन म्हणजे तुमची ही जी लेंथ आहे या गाडीची पाठीमागची ती थोडीशी मोठी झालेली असणार आहे. याच्यामध्ये काय चेंजेस नसणार याच्यामध्ये. तर तुम्हाला रिअल प्रोफाईल दाखवतो. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. वरती तुम्हाला हाय माउंट स्टाफ लॅम्प दिलेली असणार आहे, स्पॉइलर पण दिलेलं असेल. तर मग तुम्हाला डिफॉगर भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला वायपर भेटत नाही VXI मॉडलमध्ये. सेंट्रलवर तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असेल, स्विफ्टची ब्रँडिंग असणार आहे. टेडलाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेली असणार आहे LED मध्ये. ही इथं तुम्हाला स्ट्रीप दिलेली असणार आहे LED मध्ये अशा C टाईपमध्ये हे साईडला. आणि जे टर्न इंडिकेटर लाईट आहे आणि रिव्हर पार्किंग लाईट आहे ते तुम्हाला दोघंही दिले असणार आहे हॅलोजनमध्ये या ठिकाणी. 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिलेले असतील इकडे साईडला, आणि हे आपले सर्व खालच्या साईडला रिफ्लेक्टर दिलेले असेल 2 साईडच्या. आणि हे जे असणार आहे नंबर प्लेटवर तुम्हाला इथं जागा दिली असणार आहे इकडे साईडला. खाली तुम्हाला मी बूट पण ओपन करून दाखवतो गाडीचं. इकडे साईडला तुम्हाला बटन दिलेलं असणार आहे, आपण डिक्की ओपन करू शकतो, ठीक. वरती तुम्हाला इथं तुम्हाला हँडल दिले असेल बंद करण्यासाठी, ठीक आहे. इथं तुम्हाला 2 सेन्सर दिले असेल अनलॉक करण्यासाठी बूटला इकडे साईडला. जेव्हा गाडी लॉक असेल त्या टायमाला पण तुम्ही यूज करू शकतो हे बटन इथं, ठीक आहे. पार्सल ट्रे दिलेली असणार आहे, एवढी तुमची स्पेस दिलेली असणार आहे या ठिकाणी. तुम्हाला लॅम्प नाही भेटत, फक्त हुक भेटतं या ठिकाणी. VXI मध्ये फक्त तुम्हाला हुक भेटेल. इकडे साईडला तुम्हाला दिसला नाही स्पेअर व्हील, हा पण तुम्हाला सेम दिलेला असणार आहे. 165/80/14 इंची तुम्हाला हा स्टील रिंगमध्ये दिले असतं प्लस स्पेअर व्हील. खाली तुम्हाला जॅक ब्रेक पण भेटून जाईल, जॅक आणि आपलं टूल किट भेटून जाईल या ठिकाणी. हे आपलं रिफ्लेक्टर असणार दिलेलं तुम्हाला इथं, ठीक आहे. पार्सल तुम्हाला ट्रे याच्यामध्ये भेटून जाईल. LSI मॉडलमध्ये तुम्हाला भेटत नाही पार्सल ट्रे, तो तुम्हाला जर लावून घ्यायचा असेल ॲक्सेसरीजच्या मॉडलमध्ये तुम्ही तो लावून घेऊ शकता. 265 लिटरपर्यंत तरी याची बूटची तुम्हाला कॅपॅसिटी दिलेली असणार आहे, ठीक आहे या ठिकाणी. आता मी डिक्की बंद करतो गाडीची. रिअर डोअर ओपन करून दाखवतो. रिअर डोअर बघा तुम्हाला असंच ना दिलेला सेमच दिलेलं असणार आहे. आपलं क्रोम डोअर हँडल दिलेले असतील, 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असतील. फक्त तुम्हाला याच्यामध्ये ट्विटर भेटणार आणि टॉप मॉडलमध्ये ट्विटर,
ठीक आहे. आपले पॉवर विंडोचे तुम्हाला स्विच तिथं आणि अर्धा लिटरचे तुम्हाला बॉटल होल्डर भेटत त्या ठिकाणी. स्टोरेज भेटत नाही. हे आपला हँडल एक चालला आणि हे जे असणार आहे आपलं सीट तुम्हाला फॅब्रिकमध्ये भेटेल या ठिकाणी. ठीक आहे. ZXi मॉडलमध्ये आणि ZXi टॉप मॉडलमध्ये तुम्हाला हे जे असणार आहे हेडरेस्ट हे तुम्हाला माउंटेड असं दिलेले. फक्त LXi आणि VXiमध्ये तुम्हाला भेटणार आहे आपले फिक्समध्ये. तुम्हाला हे बघा इथं फिक्समध्ये दिलेले हे तुम्हाला काहीच नाही या ठिकाणी. वरच्या तुम्हाला इथं लॅम्प फ्रंटला भेटेल तुम्हाला इथं. ठीक आहे. आणि आतमध्ये बसून घेतलं ती तरी पण सांगितलं तुम्हाला आपलं जागा तुम्हाला सेम असणार ऑलमोस्ट काय चाईल्डला. आणि इथं बघा तुम्हाला इथं दिलं असणार आहे इथं बॉटल होल्डर किंवा कप होल्डर असून दिलेलं इथं या ठिकाणी. ठीक. हे आपले हेडरेस्ट जे असणार आहे हे माउंटेड असणार पुढचे. आता मी डोर आपला ड्रायव्हरचा आहे तुम्हाला डोर पण दाखवतो. तर मला रिक्वेस्ट सेन्सर भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. सध्या इथं हे लावलेलं कॉटन म्हणून थांबवलं होतं. याच्याला पण तुम्हाला सेमच भेटणार आहे. इथं तुम्हाला क्रोम डोर हँडल भेटेल. ORBची कंट्रोल भेटेल. लॉक ऑन लॉक हे आपले पॉवर विंडोचे स्विच असणार आहे. आणि ड्रायव्हर साईडला फक्त तुम्हाला सिंगल अप अँड डाऊनसाठी तुम्हाला दिलेलं असणार आहे. त्यानंतरला आपलं हेच नसणार मिरर तो अप आणि डाऊन होणार फक्त सिंगल क्लिकवरती. इथे तुम्हाला भेटेल बॉटल होल्डर स्पीकर असणार आहे. इथं तुम्हाला स्टोअर देणार आहे. इकडे साईडला इकडे पण तुम्हाला सेमच बघा इकडे साईडला माझी ग्राफिक भेटून दिली इथं या ठिकाणी. ही एक कार्बन फायबर नाही आहे. ही पूर्ण डिझाईन दिलेली या ठिकाणी. ठीक आहे. इथं पण आहे आणि इथं पण तुम्हाला दिलेलीच नाही या ठिकाणी. इथं पण तुम्हाला सॉफ्ट असणार आहे थोडंसं. इकडं आपलं हे पण तुम्हाला फॅब्रिकमध्ये दिलेच नाही इकडे टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल तर भेटून जाईल. टॉप मॉडलमध्ये का ZXi प्लस AMTमध्ये या मॉडलमध्ये तुम्हाला हे हाईट ॲडजस्टेबल तुम्हाला भेटणार नाही. लेवल इथं पण तुम्हाला म्हणतो फक्त हे दिले असणार आहे. याच्यामध्ये आपलं रिक्लाइन करणार दिले असणार आहे. हे फक्त रिक्लाइन खेळायला दिलं असणार आहे आणि हे आपलं पाठी पुढे करणार हे लिव्हर. ठीक आहे. इकडे पण तुम्हाला सेमच भेटून जाईल या ठिकाणी. तुम्हाला मॅन्युअली असणार आहे. ठीक आहे. 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली हा गिअरबॉक्स दिलेला असणार आहे यामध्ये. आणि स्टेअरिंग पण तुम्हाला सेमच भेटून जाईल. हे तुम्हाला हे नॉर्मल असणार आहे. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला भेटतं आपलं लेदरमध्ये. आणि इकडे चॅनल तुम्हाला भेटते पियानो ब्लॅकमध्ये तुमची इथं फिनिश भेटते जी टॉप मॉडल आहे ती. VXiमध्ये तुम्हाला फक्त पूर्णपणे ही स्टेअरिंग ब्लॅकमध्ये भेटते या ठिकाणी. इथं तुम्हाला भेटत हे भेटणार नाही. क्रूज कंट्रोल भेटत नाही. VXi मॉडलमध्ये सुझुकीचा लोगो आहे. तुम्हाला बेस मॉडलपासूनच तुम्हाला 6 एअरबॅग भेटतात. 2 तुमच्या फ्रंटला असतील. बाकीचे तुम्हाला इथं या कर्टनला लिहिले सगळं इथं एअरबॅग भेटून जातील. इथं पण असणार आहे आणि इकडे साईडला पण असणार इथं साईडला म्हणजे त्या साईडला वर साईडला. ठीक आहे. एकूण 6 एअरबॅग तुम्हाला भेटून जातील. या गाडीमध्ये होतं पहिले असे 6 एअरबॅग भेटत नव्हते. फक्त स्टार्टिंग जी होती पहिली ही स्विफ्ट मॉडल त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला भेटत होते 2च फक्त एअरबॅग फ्रंटला. आता तर बेस मॉडलपासून तुम्हाला 6 एअरबॅग भेटायला लागले. हे असणार आहे इंजिन एम्ब्युलरमध्ये असणार आहे. इकडे साईडला स्टार्ट स्टॉप करण्यासाठी. नंतर मग काय ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन दिले असणार आहे. इकडे साईडला हे आपल्या हेडलाईटचे कंट्रोल आहे. इकडे साईडला तुमचे असणार आहे टर्न इंडिकेटरचे लाईट आणि आपले हेडलाईटचे कंट्रोल दिलेले इकडे साईडला. ACचे वेंट दिलेले आहेत. पुढचे हे तुमचं हे जे असणार आहे डॅशबोर्ड तुम्हाला पूर्णपणे असणार हे फायबरमध्ये. ठीक आहे. हार्ड प्लास्टिकमध्ये दिले असणार इकडे साईडला. आणि इन्फॉर्मेशन सिस्टम जो असणार तो तुम्हाला हा कमी दिले असणार साईज. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला भेटतो 22.78 सेंटीमीटरपर्यंत. आणि जी VXi मॉडल आहे याच्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 इंच असणार आहे हा दिलेला. आणि तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो. हे बघा आतमध्ये पण तुम्हाला सेमच दिले असणार आहे. एका साईडला तुमचे हे असणार आहे वायपरचे कंट्रोल दिलेले एका साईडला. एन्फोटेनमेंट सिस्टीम तुमचा असं असणार दिला. अँड टो अँड ॲपल कारप्ले हे तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. एअरबॅग भेटून जाईल. तर एका साईडला मला दिसणार आहे हे आपले ACचे वेंट दिलेले असेल एका साईडला. इथे पण तुम्हाला ACचे वेंट दिलेले असतील. हॅझार्ड लॅम्प्सनं दिलेलं. VXi मॉडलमध्ये पण तुम्हाला सेमच भेटून जाईल इथं. हे आपले क्लायमेट कंट्रोल हा इथला ॲटोमॅटिक असणार दिलेला इकडे साईडला. हे आपले असणारे एन्फोटेनमेंट सिस्टीम कंट्रोल इकडे साईडला दिलेलं असतील. हे म्यूट करण्यासाठी आणि हे आपले कॉलिंगची कंट्रोल दिलेलं असणार. आणि हे आपला दिसणार आहे व्हॉईस कमांड इकडे साईडला दिली असणार आहे. ठीक आहे. वरती तुम्हाला सन वायझर भेटून जातील. तिकीट होल्डर भेटून जाईल. IRVM तुमचे डे नाईट असणार इकडे साईडला दिलेले. ठीक आहे. हे वरती तुम्हाला लॅम्प दिलेलं असणार इकडे साईडला. हॅलोजनमध्ये दिलेच राहा. इथं तुम्हाला माईक दिलेलं असणार आहे व्हॉईस कमांड करण्यासाठी. इकडे साईडला मला मिरर दिलेलं असेल. आणि हे जे असणार आहे हँडल हे तुम्हाला दिलेलं असणार आहे पूर्णपणे सॉफ्टमध्ये इकडे साईडला. ठीक आहे. हे बघा सॉफ्टमध्ये दिलेलं असणार इकडे साईडला. आणि हे बघा खालच्या साईडला तुम्हाला दिलेली असणार आहे 12 वोल्टचं तुम्हाला इथं सॉकेट भेटून जाईल या ठिकाणी. 12 वोल्टचं असणार आहे सॉकेट इथं. आणि इथं तुम्हाला दिले असणार हे USBचं पोर्ट. जर तुम्हाला ऑक्स पण लावून घेत असाल तुम्ही ते पण लावून घेऊ शकतात. ठीक आहे. VXi मॉडलमध्ये तुम्हाला एवढून जाईल. फक्त वायरलेस जो पण असणार आहे चार्जिंग पोर्ट तुम्हाला तो दिलेला असणार आहे आपल्या टॉप मॉडलमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला भेटत नाही. VXi मॉडलमध्ये भेटत नाही. 2 कपोर्टर भेटून जातील इथं. 5 स्पीड तुमचा मॅन्युअली गिअरबॉक्स दिले असणार आहे. हे आपलं हँडब्रेकच्या हँडल तुम्हाला दिलेलं असेल. ग्लव्ह बॉक्स पण तुमचा हा तुम्हाला सेमच भेटून जाईल. फर्स्ट एड किट दिलेलं असणार आहे. हे बुक दिले असेल याच्याला.
पुढचं क्लस्टर तुम्हाला असं असणार आहे. मी पहिले त्याची चावी घेऊन येतो. हे बघा मित्रांनो, तुमची की अशी असणार दिलेली, नॉर्मली असणार आहे. जशी तुम्हाला टॉप मॉडलमध्ये होती दिलेली तशीच तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असणार आहे. याच्या आधी पहिले जी पण मॉडल होती स्विफ्टची त्याच्यामध्ये तुम्हाला कीवाली हे होती स्टार्टअप गाडीला इग्निशन दिलं होतं. आता तुम्हाला या मॉडलमध्ये तुम्हाला हे सीमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, जे टॉप मॉडल तुम्हाला दिलेली असणार आहे की तीच तुम्हाला VXIमध्ये पण भेटून जाईल. फक्त LXIमध्ये तुम्हाला असणार कीमध्ये स्टार्टचं बटन. ठीक आहे, आता मी तुम्हाला गाडी स्टार्ट करून दाखवतो. ठीक आहे, हे बघा स्टार्ट झाली होती, अशी गाडी तुमची स्टार्ट होईल. इकडचं तुमचं इन्फॉर्मेशन सिस्टम पण तेवढंच सेम असताना दिलेलं आहे या ठिकाणी. हे बघा स्टार्टिंग. इकडे तुम्हाला पॉवरचं बटन आहे, आपल्या वॉल्यूमचे कंट्रोल आहे, म्यूटचं इथं विचारलं दिलेलं, होमचं बटन आहे, व्हॉईस कमांड दिलेलं असतं इकडे साईडला. इथं तुम्हाला कॉलिंगसाठी दिलेलं असतं मेनू आणि म्युझिकचं. इथं पण तुम्हाला जर ॲडिशनल तुम्हाला काय ॲप्लिकेशन तुम्हाला इथं ॲड करायचे तर तुम्ही इथं करू शकता. वायफायचं पण तुम्हाला इथं कंट्रोल भेटून जाईल. ऑटोमॅटिकली तुमचं ब्राईटनेस काय करायचं तर तुम्ही ठेवू शकता. इमेज तुम्हाला कोणती थीम ठेवायची तुम्ही ठेवू शकता. ते नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे. नंतर मग इथं बघा तुम्हाला ॲव्हरेज दिलेलं असणार इकडे साईडला, ॲव्हरेजचं. ठीक आहे, जशी ॲव्हरेज आहे ते रेंज किती आहे ते पण तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, इकडे साईडला हे तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. इकडे तुमचं टायमिंग दिलेलं असणार आहे आणि डेट दिलेली असणार इकडे साईडला. सेटिंगमध्ये तुम्ही सर्व प्रकारचे तुम्हाला सेटिंग याच्यामध्ये तुम्ही भेटून जाईल. डिस्प्ले सेटिंग, टायमिंग, लँग्वेज याच्यामध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे, इथं आपण कनेक्शन करू शकतो ब्लूटूथनुसार. सध्या नाही आहे. आता फेवरेटमध्ये तुम्हाला काय ठेवायचं तर तुम्ही ते पण ठेवू शकतात. इमेज एडिट, होम स्क्रीन तुम्हाला कशी पाहिजे तसे तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये मीडिया सेटिंग बिटिंग सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. नंतर मग फोन कॉन्टॅक्ट तो पण तुम्हाला देत असणार याच्यामध्ये. आणि इथं बघा या सही तर तुम्हाला ॲनालॉगमध्ये तुमचे हे दिलेले असणार आहे. RPM मीटर दिलेलं असेल इकडे MIDमध्ये दिली असणार आहे सेंटरला. इकडे ज्याला मला स्पीडोमीटर दिलेलं असेल हे आपल्याला टेम्परेचर असणार आहे. आता सध्या डोअर पण आहे. एक मिनटं. इकडे झालं तुम्हाला बघा इथं तुम्हाला रेंज किती आहे ते पण भेटून जाईल. आपली फ्यूलची इकॉनॉमी दिलेली असणार आहे, टायमिंग दिलेलं असणार आहे. हे आपल्या सीटमध्ये रिमाइंडर तर दिले असणार आहे. इकडे जायला इथं आपण चेंज करू शकतो. बघ इथं किती किलोमीटर झालं ते, ॲव्हरेज किती भेटतो तो. सध्या गाडी शोरूमच्या आतमध्ये येते म्हणून तुम्हाला एवढं दिसत असेल. ठीक आहे, एवढं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. सेमच तुम्हाला इकडे साईड नाही. एक मिनटं, किती किलोमीटर झाले ते ट्रिप B एवढं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, हे आपलं इंजिन लाईट दिलेलं असणार इकडे साईडला. हे आपलं असणार आहे स्टेअरिंगचं. ठीक आहे, हे आपलं सीट बेल्टचं असणार आहे रिमाइंडर. बॅटरीची हे दिलेली असणार आहे, आपलं बॅटरीचं लाईट दिली असेल. ठीक आहे, आणि लो आपलं फ्यूल इंडिकेटर लाईट इकडे त्याच्यामध्ये दिली असणार आहे. ठीक आहे, बघा आपलं क्लायमेट कंट्रोल पण इथं आपण इथं सेट करू शकतो. सध्या इथं हा नॉर्मली आहे. ठीक आहे, हे आपण कोल बिल जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथं ठेवू शकता या ठिकाणी. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टीमध्ये तुम्हाला सांगून देतो काय काय असणार आहे. ABS, EBD, ESP, हिल होल असिस्ट, रिअर तुम्हाला पार्किंग असणारे सेन्सर्स दिलेले. नंतर मग डॅशबोर्डच्या तुम्हाला 6 एअरबॅग दिलेले असणार आहे. 2 पुढे असतील एअरबॅग इथं आणि बाजूला कर्टनच्या ठिकाणी आणि इथं दिलेले असतात आपले एअरबॅग या ठिकाणी. टोटल 6 एअरबॅग तुम्हाला भेटून जातील या गाडीमध्ये. ठीक आहे, VXI मॉडेलमध्ये. टॉप मॉडेलमध्ये पण तुम्हाला सेमच असणार आहे. बेस मॉडेलपासून तुम्हाला 6 एअरबॅग असणार आहेत दिलेले बेस मॉडेलपासूनच. इकडे साईडला स्टेअरिंगवरती पण तुम्ही बघू शकता तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. फक्त LXI मॉडेलमध्ये आणि LXI मॉडेलमध्ये तुम्हाला काही भेटणार नाही. LXI मॉडेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन सिस्टम पण भेटत नाही आणि स्पीकर पण भेटत नाही यामध्ये. ठीक आहे, VXIमध्ये तुम्हाला फक्त 4 स्पीकर भेटतात, इन्फॉर्मेशन सिस्टम भेटतो. ट्विटर तुम्हाला याच्यामध्ये भेटत नाही. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला फक्त ट्विटर भेटून जातील. तुम्हाला जर एक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला जर लावून घ्यायचं असेल तुम्ही ते लावून घेऊ शकतात आपले ट्विटर्स या ठिकाणी. ठीक आहे, आता मी बोर्ड ओपन करतो गाडीचं आणि तुम्हाला बाकीचं सांगतो इंजिनबद्दल. पहिल्यांदा गाडीच बंद करतो. गाडी बंद केली. डोअरचं हे बघा इकडे तुम्हाला बघा 2 हे दिले असणारे ओपनर, एक असणारे बोनटचं आणि एक असणारे फ्यूल कॅपसाठी. आता मी सध्या बोनटचं ओपन करतो. पहिले मी बोनट ओपन करतो नंतर तुम्हाला हे बघा तुमचं इंजिन असं दिलेलं असणार. तुम्हाला आयशनसाठी तुम्हाला जागा दिली असेल. इंजिन तुमचं असं असणार आहे, Z सिरीज असणार आहे इंजिन. याच्यामध्ये तुम्हाला दिले याच्यामध्ये तुम्हाला 1.2 लिटरचं तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे जे असणार 3 सिलेंडरमध्ये. याच्या आधी तुम्हाला जे पण मॉडलमध्ये स्विफ्टमध्ये हे तुम्हाला 4 सिलेंडर भेटत होतं. आता तुम्हाला हे असणार 3 सिलेंडरमध्ये. तुम्हाला जे असणार आहे पॉवर जी असणार आहे तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेमच भेटेल यामध्ये. तुम्हाला आता काही तुम्हाला फंक्शन दाखवून देतो. काही की ज्याला मला दिली असणार आपली बॅटरी.
ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे. ही आपले फ्यूजची कंट्रोल दिलेली असेल. ही आपल्या खाच्यात तुम्हाला फॅन दिलेली असणार आहे. खालचा जो पण पार्ट आहे तुम्हाला तो पूर्णपणे असणार आहे पॅकिंगमध्ये इथं. हे आपला गिअरबॉक्स दिलेला असेल साईडला आणि 3 सिलेंडरमध्ये तुमचे इंजिन दिलेलं असतं. वायपरचं तुम्हाला दिलेलं असणार पाणी भरण्यासाठी आणि आपल्या ब्रेकचा ऑइल दिलेलं असणार इकडे. ठीक आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे तुम्हाला पण मालिश भेटत नाही गाडीची. तुम्हाला पेट्रोलमध्ये येते मॅन्युअली ट्रान्समिशनमध्ये येते 24.8 किलोमीटर पर लिटरची आणि ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला भेटते 25.75 किलोमीटर पर लिटरची. हे जे तुम्हाला इंजिन भेटेल तुम्हाला झेड सिरीज असणार आहे 1.2 लिटरचं 1200 सीसीचं तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे जे मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं 60 किलोवॅटची जी 5700 RPM चालू जाते आणि 111.7 यांचा टॉर्क भेटतो तो 4300 RPM चालू राहतो. 3 सिलेंडर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेले. यामध्ये तुम्हाला पॉवर पण तशी सेमच भेटतो. याच्यामध्ये काही चेंजेस नसणार आहे. याच्यामध्ये मेन म्हणजे काय काही फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये ॲड झाले आहेत. पहिल्याच्या मॉडलमध्ये तुम्हाला जे हे होते सेफ्टीमध्ये एअरबॅग हे भेटत नव्हते. याच्यामध्ये तुम्हाला एअरबॅग भेटेल आपला बेस मॉडलपासूनच जे टॉप मॉडलपर्यंत असणार आहे दिलेले आणि काही ठिकाणी डिझाईनमध्ये तुम्हाला चेंजेस असणार आहे दिलेले म्हणजे आणि मेन म्हणजे पाठीवरचं डिझाईन आपल्या हेडलाईटची पुढच्या हेडलाईटची डिझाईन आणि टेल लाईटची डिझाईनमध्ये मला थोडंसं वेगळं दिलेलं असणार आहे. आता मी बनवून बंद करतो आणि तुम्हाला बाकीचं तुम्हाला कलर कोणते भेटतील आणि फीचर काय भेटतील यामध्ये ते पण तुम्हाला सांगून देतो थोड्यामध्ये. फ्यूल टँकची कॅपॅसिटी तुम्हाला दिली असणार आहे 35 लिटरपर्यंत. या गाडीमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला 9 कलर दिलेले असणार आहे. सिंगल डोअरमध्ये तुम्हाला असणार आहे 6 कलर आणि डबल डोअरमध्ये तुम्हाला दिले असणार आहे आपले 3 कलर. एक असणार आहे व्हाईट कलर आर्टिक व्हाईट असणार आहे. एक असणार आहे ग्रे कलर. ठीक आहे. एक असणार आहे मॅग्मा ग्रे कलर. एक सिल्वर असणार आहे. एक रेड कलर असेल. एक ब्ल्यू कलर असेल आणि एक असणार आहे ऑरेंज कलर. ठीक आहे. या तुम्हाला सिंगल डोअरमध्ये तुम्हाला 6 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. डबल डोअरमध्ये तुमचे 3 कलर दिले असणार आहे. एक असणार आहे पेरियल आर्टिक व्हाईट विथ मिडनाईट ब्लॅक रूफ. एक असणार आहे तुम्हाला अजून लुस्टर ब्ल्यू विथ मिडनाईट ब्लॅक रूफ आणि सिझलिंग रेड विथ मिडनाईट ब्लॅक रूफमध्ये तुम्हाला हे 3 कलर असणार आहे डुअल टोनमध्ये. या मॉडलमध्ये तुम्हालाच व्हेरियंट असणार आहे. एक असणार आहे LXI VXI ऑप्शनल ZXI आणि ZXI प्लस. तुम्हाला असे 5 व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि या गाडीचं जे पण डायमेन्शन असणार तुम्हाला ते डिस्प्ले दिसत राहील तुम्ही ते पॉज करून बघू शकता. ऑलमोस्ट तुम्हाला डायमेन्शन जे असणार आहे तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. थोडंफार तुम्हाला थोडंसं असणार आहे कमी. ठीक आहे. क्रॉस वेट पण भेटून जाईल आणि कप वेट पण तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. तुम्हाला दिलेलं असणार आहे सिक्युरिटी अलार्म दिलेलं असणार आहे. सिस्टीम डोअर अँड होल्ड तुम्हाला होणार आहे. फ्रंट सीट बेल्ट तुम्हाला विथ प्री फोर्स तुम्हाला लिमिटर दिलेलं असणार आहे. ISOFI विथ चाइल्ड सीट एन्करेज दिलेलं असणार आहे. स्पीड सेन्सिटिव्हिटी ॲटोमॅटिक डोअर लॉक होऊन जातील. सीट बेल्ट रिमाइंडर दिले असणार आहे फ्रंट आणि रिअरचं. डे अँड नाईट टाईम तुम्हाला ॲडजस्टेबल IRM दिले असेल. आपला इनसाईड तुम्हाला रिअर व्ह्यू मिरर दिले असतील. ठीक आहे. हाय स्पीड ऑर्डर दिलेलं असणार आहे. सिस्टीम वॉर्निंग लॅम्प दिलेलं असणार आहे. रिमाइंडर फॉर लो फ्यूल डोअर आणि डोअर एजर लॅम्प तुम्हाला दिले असणार आहे यामध्ये फीचरमध्ये. चला मित्रांनो तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसं वाटलं तर मी मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडी परत पुढच्या वेळेस भेटू. आतापर्यंत मी आवडतच सांगतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. हा शोरूम तुम्हाला असणार आहे कल्याण शिरफाटा रोडच्या ठिकाणी. हे बघा तुम्हाला ॲड्रेस भेटून यामध्ये नियर दत्तनगर मंदिर ऑपोजिट भूमी लॉज टोयोटा शोरूम रायगड शिरफाटा ठाणे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. विथ तुम्हाला फोन नंबर पण दिले असणार खाली आणि यांचे स्वतःचे हे पण आहे तुम्हाला वेबसाईट. शिरफाटा ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. वेलॉक्स मोटर्समधून शोरूमचं नाव आहे. गाडीची तुम्हाला ऑन रोड प्राईस असणार आहे 8,97,754 रुपयापर्यंत ऑन रोड असणार प्राईस. कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही इथे येऊन करू शकतात. आणि जे लोक माझ्या चॅनलतून नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो. चला मग अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.